आता पाहूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आज 116वी जयंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शंभूराज देसाईंच्या मेघदूत निवासस्थानी जाऊन बाळासाहेब देसाईंना अभिवादन केलं। इंडिगोकडून 23 एप्रिलपासून नवी मुंबई ते जामनगर विमान सेवा सुरू होणार। इंडिगोच्या A320 विमानाद्वारे सेवा चालवण्याचा निर्णय। नवी मुंबईहून रोज दुपारी 4 वाजता निघून विमान जामनगरला संध्याकाळी 5:30 वाजता पोहोचेल। बाईक टॅक्सी सेवेसाठी दिलेले ओला, उबेर, रॅपिडो या कंपन्यांचे तात्पुरते परवाने रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान परिषदेमध्ये माहिती। बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेला लगाम घालण्यासाठी शासनाचा निर्णय। मुंबईमध्ये बसच्या अपघाताला जबाबदार असलेले बेस्ट उपक्रमाचे आणि भाडेतत्वावरील 58 बस चालक बडतर्फ, तर 603 जणांचं निलंबन। सरकारकडून विधान परिषदेमध्ये देण्यात आली माहिती। पवईतील झोपडपट्टीधारकांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। शाळेजवळील 90 फूट रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईच्या आदेशाचा पुनर्विचार करण्यास न्यायालयाचा नकार। मुंबईतील मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा नद्यांच्या प्रदूषणाबाबत राज्यांना प्रस्ताव पाठवावा। केंद्र सरकारची भूमिका। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचे खासदार रवींद्र वायकरांना पत्र। वायकरांनी लोकसभेत उपस्थित केला होता प्रदूषणाचा मुद्दा। गारगाई धरण प्रकल्पाला गती मिळणार। गारगाई प्रकल्पाचा खर्च 5,396 कोटींवर। स्थायी समिती बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरी मिळण्याची शक्यता। बदलापूर नगरपालिकेचा 1,098 कोटींचा अर्थसंकल्प। नगराध्यक्षा कन्या सन्मान योजनेतून मुलीच्या जन्माचं स्वागत करणार। नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी 11,76 लाखांचा शिल्की अर्थसंकल्प सादर केला। मुंबईतील वाकोला BKC हा पूल एप्रिलमध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये येणार। वाकोला BKC उड्डाणपुलाचं 96% काम पूर्ण। MMRDAकडून पुलाच्या कामाला गती। आता पाहूयात पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळणं पूर्णपणे बंद। घरगुती गॅसची गाडी 3 दिवसानंतर सेंटरवर आली। घरगुती गॅसही उपलब्ध नसल्यानं मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता। पुण्याच्या इंदापूरमध्ये शासकीय कारवाई दरम्यान तहसीलदार जीवन बनसोडे यांना मारहाण। तहसीलदारांच्या शासकीय वाहनासमोर मोटारसायकल आडवी लावून तहसीलदारांना मारहाण। पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स विभागाची मोठी कारवाई। 8 कोटींचं ड्रग्ज जप्त। बँकॉकवरून इंडिगोच्या विमानामध्ये प्रवाशांना ड्रग्ज लपवून आणलं। फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकानं मागितली 2 लाखांची लाच। लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। संदीप खेडकर असं लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव। पुण्यातील PM किसान योजनेच्या 61,000 लाभार्थी शेतकऱ्यांची तपासणी होणार। अॅग्रिस्टॅक ओळख निर्माण क्रमांक नसलेल्या शेतकऱ्याची तपासणी केली जाणार। निकषामध्ये बसत नसल्यास लाभ बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। पुण्यातील उद्घाटन झालेल्या पुलाच्या स्ट्रक्चरवर भाजपचे नगरसेवक सनी निमण यांच्याकडून प्रश्न उपस्थित। पुलावरील जॉईंट नीट झाला नाही। सनी निमण यांनी फोटो पोस्ट करत PMRDला विचारला सवाल। पुणे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वाकडे। प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। मिसिंग लिंकचं 97% काम पूर्ण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेमध्ये माहिती। विविध शहरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। गुरुवारी ठाणे महापालिका हद्दीमध्ये काही ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही। उथळसर प्रभाग समितीमधील सिद्धेश्वर जलकुंभामध्ये नवीन जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार। गुरुवारी सकाळी 9 ते शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। पालघरच्या मनोरममध्ये चोरीची दुचाकी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी पकडली। ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना अडवून करण्यात आली कारवाई। सांगलीच्या मिरज पंचायत समिती सभापती निवडीवरून अपहरण नाट्य। शिवसेना शिंदे गटाच्या सदस्याचं अपहरण केल्याचा आरोप। बुदगाव गणातून निवडून आलेले पांडुरंग इंगळेंचे त्यांच्या शेतातून अपहरण केल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप। भंडाऱ्यामध्ये 5वीमधील विद्यार्थ्यानं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला। भंडाऱ्याच्या पवनी शहरातील धक्कादायक प्रकार। शिक्षकांच्या भीतीनं विद्यार्थ्यानं स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची माहिती तपासामध्ये समोर। पालघर जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची 1,000 कोटींची कामं पूर्ण, पण ठेकेदारांची बिलं शासनाकडून मिळत नसल्याचा ठेकेदारांचा आरोप। ठेकेदार संघटनेकडून पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन। नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी पदभार स्वीकारला। अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि वैष्णवी बी यांनी इटनकर यांचं स्वागत केलं। मनपाच्या वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुखांशी चर्चा। दिल्ली मुंबईनंतर ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार। दिवाळीपूर्वी 100 साध्या इलेक्ट्रिक बस ठाणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार। बसेसमुळे ठाणेकरांचं आरामदायी प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार। बीड विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया।
अकोल्यामधील अकोटमध्ये कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे कापूस खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघड. कापूस खरेदीच्या वेळेला व्यापारी वजन करून ट्रकच्या खालच्या भागातील पेट्यांमध्ये वाळू भरत असल्याचा प्रकार. अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यात एसटी बसचा अपघात. एका टिप्परनं कट मारल्यामुळे एसटी बस थेट रस्त्याच्या खाली घसरली. बसमध्ये प्रवास करत असलेले 40 जण थोडक्यात बचावले. मोहाचा नाला आणि माळेगाव भागामध्ये मादी बिबट्यासह 2 शावकांचं दर्शन. बिबट्याच्या धाकाने रब्बी हंगाम ठप्प. मुक्ताईनगरच्या हरताळ परिसरामध्ये भीतीचं सावट. बोदवड तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचं मोठं नुकसान. उपाययोजना करण्याच्या मागणीकडे वन विभागाचं दुर्लक्ष. हरणांचे कळप, रानडुकरांसह वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस. खरेदीचं उद्दिष्ट वाढून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे त्वरित द्या. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी. जिल्हा मार्केटिंग पणन अधिकाऱ्यांना निवेदन. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं गांभीर्य लक्षात घेत शासनाकडून 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना मोफत लस. गोंदियामध्ये फक्त 2च मुलींचं लसीकरण. उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होणार. भंडारा जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागामधील 142 जणांचं वेतन अडचणीत. 181 पैकी फक्त 39 कर्मचाऱ्यांचा दिव्यांग पडताळणी अहवाल प्राप्त. 30 दिवसामध्ये दिव्यांगत्वाचा अहवाल सादर न केल्यास मार्च महिन्याचं वेतन काढण्यात येणार नाही. नागपुरात म्हशीच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा रुग्णालयामध्ये मृत्यू. दुर्दैवी घटनेमध्ये 80 वर्षाचे लक्ष्मण कुंभारे मृत्युमुखी. महाल परिसरात मोकाट आणि आक्रमक झालेल्या म्हशीनं अनेकांना जखमी केलं. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल. शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ. केळी पिकाला फाटा देत हळदीची 50% क्षेत्रावर लागवड.